एकदम क्रंची, एकदम कुरकुरीत, बनवायलाही सोपा आणि महत्त्वाचं म्हणजे पचवायला सुद्धा सोपा, आणि तेही घरच्याच साहित्यातून, आणि ते सुद्धा घरच्याच घरी. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा मी जाड घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोह्याचं काय होतं ना की पोह्यांनी कुठल्याही पदार्थाला छान असा कुरकुरीतपणा येतो, त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहे. आणि खाताना जो आपल्या घशामध्ये घास वगैरे गुंततो, आपण जो ठोठरा गुंततो असं म्हणतो ना, तर पोह्यांनी ते गुंतत नाही. त्यानंतर इथे मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये इतकं पाणी घालायचं आहे की जे आपले पोहे आणि गरा आहे तो एकदम असा खाली बसला पाहिजे, एकदम बुडून गेला पाहिजे. आणि 5 मिनटं ते पाणी तसंच ठेवायचं. पोह्याचा वगैरे काही कचरा वगैरे असला ना ते छान असा वरती येतो. त्यानंतर आपण जे पाणी आहे ते छान निथळून घ्यायचं आहे. ते अशा प्रकारे पोहे जे आहेत आपले छान भिजलेले आहेत. आता आपण याला 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे झाकण देऊन. 10 मिनटानंतर बघा तुम्ही रवा आणि पोहे जे आहेत छान आपले फुगलेले आहेत, फुगून आलेले आहेत. त्यानंतर मी इथे पळी घेतलेली आहे एक, आणि त्या पळीने असं हलक्या हाताने आपल्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर पोटॅटो मॅशरसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा आणि पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ते जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मॅश करून सुद्धा घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालं पाहिजे. त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 1 शिमला मिरची, 1 टोमॅटो, 1-2 लाल मिरच्या आणि 1-2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे 2 ते 3 चमचे स्वीट कॉर्नसुद्धा घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर त्यामध्ये हिरवे मटार, गाजर, तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या असतील तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी घातलेल्या आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा मीठ घातलेले आहे चवीसाठी. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. ज्या भाज्या आहेत त्या छान आपल्या बॅटरमध्ये मिक्स झाल्या पाहिजे. त्यानंतर मी इथे मुलांच्या आवडीचं चीज घेतलेलं आहे. काय होतं, आपण कुठलाही पदार्थ बनवला आणि मुलांना सांगितलं ना की यामध्ये चीज घातलेलं आहे तर ते आवडीने खातात. आणि चीज जे आहे टेस्टला सुद्धा छान लागतं आणि हेल्दीसुद्धा असतं. तर त्यासाठी मी इथे 1 चीज क्यूब जे आहे ते किसून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा बॅटरमध्ये छान मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही हवं तर 2 घाला किंवा मग तुम्ही चीज स्लाईससुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण इथे छान प्रकारे आपलं बॅटर फुलण्यासाठी 1 फ्रूट सॉल्टची पुडी घातलेली आहे. त्यावर 1 चमचा पाणी घातलेलं आहे. त्याने काय होतं, जे फ्रूट सॉल्ट असतं ते छान प्रकारे ॲक्टिवेट होतं. बघा तुम्ही अशा प्रकारे ॲक्टिवेट होतं. तर मी ते सुद्धा घातलेलं आहे. त्याने काय होईल, आपले जे उत्तप्पे आहेत त्याला छान अशी जाळी पडल आणि व्यवस्थित असे फुलून येतील. एक डायरेक्शनने छान मिक्स करून घेतलं की इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनवर 1 चमचा तेल घालायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे असं की हे जे आपलं उत्तप्पे आहेत नाश्त्याचं जे आहे तर त्याला ना एकदम ऑइल फ्री आहे. ते आपण 1 चमचा ऑइल घातलं ना तव्यावर आणि त्यानंतर आपण 10-15 उत्तप्पे सहज बनवू शकतो. अजिबात चिटकत नाही, काही नाही. त्यामुळं अजिबात तेलकट नाही आहे हा पदार्थ. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे असं की ते पौष्टिक भरपूर आहे. अशा प्रकारे एकामागोमाग सगळे मी उत्तप्पे जे आहेत ते बनवून घेतले आहे. उत्तप्पे आपल्याला मीडियमच फ्लेमवर बनवायचे, खूप जास्त फुल हाय फ्लेम करायचे नाही. त्याने काय होईल, थोडे कच्चे कच्चे राहतील. अशा प्रकारे मी सर्व जे उत्तप्पे आहेत ते बनवून घेतले. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यावर काय करायचं हे तुम्हाला माहीतच आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय.